नमस्कार मित्रांनो, टी परीक्षा आपल्याला पहिल्या प्रयत्नात काढायची असेल तर आपल्याला झालेल्या पेपरचा सराव करणे फार महत्त्वाचे असते. जोपर्यंत आपल्याला परीक्षेचं पॅटर्न समजणार नाही तोपर्यंत आपला टी निघणार नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण टीमध्ये विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासत आहोत. तर हा प्रश्न बघा. स्वराने शिक्षणासाठी 7 रुपये दराने बँकेकडून 80,000 रुपये काही वर्षासाठी कर्जाऊ घेतले. मुदती अखेर तिने बँकेला 96,800 रुपये व्याजासह परत केले. तर स्वराने ती रक्कम किती वर्षामध्ये परत केली? पर्याय 1 आहे 5 वर्ष, पर्याय 2 आहे 3 वर्ष, पर्याय 3 आहे 4 वर्ष आणि पर्याय 4 आहे 7 वर्ष. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर बघा, टीमध्ये गणिताचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न अगोदर आपल्याला समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. प्रश्नामध्ये नेमकं आपल्याला विचारलं काय आहे हे एकदा काय समजलं तर आपल्याला उत्तर काढणं सोपं जाईल. कारण आपल्याला परीक्षेमध्ये वेळ फार कमी असतो, म्हणून मराठी, बालमानसशास्त्र आणि इंग्रजी या विषयाचे प्रश्न आपल्याला सर्वात पहिले सोडून घ्यायचे आहेत आणि सर्वात जास्त वेळ आपल्याला गणिताकरिता द्यावायचे आहे. कारण गणिताचे जे प्रश्न असतात ते आपल्याला सोडवल्याशिवाय त्याचं उत्तर काढता येत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रश्न असं विचारले ते आपल्याला प्रश्न समजून घेणे हे फार महत्त्वाचे असते. तर या प्रश्नामध्ये बघा, स्वराने शिक्षणासाठी कर्ज 80,000 रुपयाचं कर्ज काढलं आणि तिनं कर्ज पण परतफेड केला आणि परतफेड करतेवेळी तिनं एकूण किती रुपये दिले आहेत? तर 96,800 रुपये हे एवढे बँकेला दिलेले आहेत. तरी प्रश्नामध्ये काय विचारलं आपल्याला? तर तिने परत केली तर किती वर्षामध्ये तिनं पैसे परत केलं ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे यामध्ये बघा आपल्याला मुदत काढायची आहे. तर मुदत काढायची असेल तर अगोदर प्रश्नामध्ये काय दिलं ते आपण व्यवस्थित लिहून घेऊ. तर प्रश्नामध्ये बघा 80,000 काय आहे? तर हे मुद्दल आहे. मुद्दल 80,000. त्यानंतर 96,800 परत केली रक्कम किती आहे? 96,800. म्हणजे रास किती आहे? तर रास आहे 96,800. आणि बघा दशादशे दर किती दिला आपल्याला? 7 रुपये दिला आहे, म्हणून दर लिहून घेऊ आपण 60%. तर प्रश्नामध्ये बघा आपल्याला काय काढायचे आहे? मुदत काढायची आहे. तर मुदत बरोबर आपण x घेऊ. x मांडलं तर सर्वप्रथम बघा आपण इथं सरळ व्याज काढून घेऊ. सरळ व्याज काढल्यानंतर आपल्याला मुदत काढता येईल. तर सरळ व्याज काढायचं तर सरळ व्याज काढायचं तर आपलं बघा इथं सरळ व्याज म्हणजे व्याज काढायचं झालं तर आपल्याला काय करावं लागेल? रासमधून मुद्दल वजा करावं लागेल. रास वजा मुद्दल. मग रास किती आपली? तर रास आहे 96,800 वजा 80,000. मग 96,800 मधून 80,000 वजा केल्यास किती राहतात? तर सरळ व्याज येते 16,800. आपल्याला सरळ व्याज मिळालेले आहे. आता आपण सरळ व्याजचा सूत्र वापरून मुद्दल काढू शकतो. तर सरळ व्याजचं सूत्र काय? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत भागिला 100. यामध्ये बघा मुद्दल किती आहे? 80,000. दर किती आहे? तर दर आहे 60% आणि मुदत आपण x मानलं कारण आपल्याला मुदत काढायची आहे आणि भागिला किती? 100. सरळ व्याज किती आपल्या आल्या? सरळ व्याज आले 16,800 बरोबर मुद्दल 80,000 गुणिला दर 7 गुणिला मुदत x भागिला 100. कॅल्क्युलेशन काय केलं? हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला. मग काय राहिलं? तर 16,800 बरोबर 800 गुणिला 7 गुणिला x. तर 800ला आपण 800 गुणिला 7 यांना डावीकडे आणू. तर डावीकडे आणलं तर बघा इकडे गुणाकारात आहेत, डावीकडे आणलं तर भागाकारात जातील. म्हणून 16,800 छेदात 800 गुणिला 7 बरोबर इकडे राहिलं x. हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला. राहिले किती? तर 168 छेदामध्ये 8 गुणिला 7 बरोबर x. 8 गुणिला 7 किती होतात? 168 भागिला
56 आणि यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 168 म्हणजे 168ला 56 भागलं तर उत्तर किती येते 3. म्हणजे मुद्दल किती मिळाल्या म्हणजे मुदत किती मिळाली आपल्याला 3. म्हणजे पर्याय 2 हा आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न आहे कोटिकोण आणि पूरक कोण यावर आधारित हा प्रश्न आहे. एका कोणाचा कोटिकोण 35 अंश मापाचा आहे तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती? पर्याय 1 आहे 55 अंश, पर्याय 2 आहे 135 अंश, पर्याय 3 आहे 125 अंश आणि पर्याय 4 आहे 150 अंश. तर बघा आपल्याला पूरक कोण आणि कोटिकोण म्हणजे नेमके काय आहे हे जर माहीत असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपण अगदी 30 सेकंदाच्या आत काढू शकतो. तर पूरक कोण आणि कोटिकोण म्हणजे नेमके काय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर चॅनलवर व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. तर या प्रश्नामध्ये बघा आपल्याला प्रश्न एकदा का समजलं तर उत्तर आपल्याला काढणं सोपं जाते. इथे बघा आपल्याला काय म्हटलं एका कोणाचा कोटिकोण 35 अंश मापाचा आहे तर त्या कोणाचा पूरक कोण. तर बघा अगोदर आपण काय काढू कोटिकोण दिला आहे तर तो कोणता कोण आहे तो अगोदर काढू आणि नंतर त्या कोणाचा पूरक कोण काढावायचा आहे. तर अगोदर बघा आपण कोटिकोण x मानू किंवा तो कोण x मानू. x मानलं तर बघा आपण काय म्हटलं तर कोटिकोण म्हणजे काय तर कोटिकोण म्हणजे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते परस्परांचे कोटिकोण असतात. बघा ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्यांना आपण कोटिकोण म्हणतो. मग आपण बघा कोटिकोण किती दिला आहे 35 अंश. मग याचा कोटिकोण आपण x मानला आहे म्हणून x अधिक 35 बरोबर किती 90. मग आपल्याला x ची किंमत काढायची आहे तर या 35ला तिकडे नेऊ, बाजू बदलली त्यामुळे इकडे बेरीज आहे इकडे गेल्या वजाबाकी होईल. मग 90 वजा 35 तर x बरोबर किती मिळाले आपल्याला 55 अंश. म्हणजे x आपल्याला 55 अंश मिळाला परंतु हा फायनल उत्तर आहे का नाही कारण बघा प्रश्नामध्ये 55 अंश हा पर्याय दिलेला आहे, पर्यायामध्ये 55 अंश दिलेला आहे परंतु पर्याय आपल्याला का म्हटलं इथं हा काय झाला कोटिकोणाचं एका कोणाचा कोटिकोण 35 अंश मापाचा आहे म्हणजे हे झाले कोटिकोण. आपल्याला मग या 55 अंश मग आपल्याला 55 अंश कोणाचं काय काढायचं आहे पूरक कोण काढायचं आहे. आपल्याला कोटिकोण समजलं ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्यांना आपण काय म्हणतो कोटिकोण म्हणतो. आपल्याला पूरक कोण काढायचा आहे तर समजा पूरक कोण आपण मानू m. पूरक कोण आपण मानलं m. मग आपल्याला m काढावायचा आहे. तर बघा पूरक कोण म्हणजे काय जर त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 असते त्यांना परस्परांचे पूरक कोण म्हणतात. लक्षात ठेवा ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्यांना कोटिकोण म्हणतात आणि ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्यांना पूरक कोण म्हणतो. मग बघा आपल्याला x हा कोण मिळाला मग x या कोणाचे पूरक कोणाचे माप काढा म्हटलं. मग पूरक कोण म्हणजे काय म्हटलं आपण x अधिक m बरोबर 180 अंश. पूरक कोण काऊन तर ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्यांना पूरक कोण म्हणतो म्हणून या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आहे 180 अंश होईल. आपल्याला x या कोणाचे माप माहीत आहे, x या कोणाचे माप किती आहे 55 अंश परंतु m या कोणाचे माप आपल्याला माहीत आहे का नाही. मग m या कोणाचे माप काढायचे असेल तर या 55ला आपण काय करू उजवीकडे नेऊ, बाजू बदलल्यामुळे चिन्ह बदलणार म्हणून m बरोबर 180 वजा 55. मग 180 मधून 55 गेले किती राहतात तर 180 मधून 55 गेले राहतात 125 अंश म्हणून पूरक कोण कोणता आहे 125 अंश म्हणून पर्याय 3 हा आपला योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे बघा आपल्याला कोटिकोण आणि पूरक कोणवर प्रश्न विचारले आपण तर या प्रकारे उत्तर काढू शकतो. लक्षात ठेवायच्या ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश आहे त्यांना आपण काय म्हणतो कोटिकोण आणि ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्यांना आपण पूरक कोण म्हणतो. ह्या दोन गोष्टी आपल्याला माहीत असतील तर कोटिकोण आणि पूरक कोण कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला तर अगदी आपण कमी वेळेमध्ये त्याचं उत्तर काढू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण TET पेपर 1 मधील गणिताचे प्रश्न अभ्यासत आहोत. नंतरचा प्रश्न आहे 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येतो. पर्याय 1 आहे 1275, पर्याय 2 आहे 1265, पर्याय 3 आहे 1175 आणि पर्याय 4 आहे 1375. यापैकी योग्य उत्तर काय असेल तर या प्रश्नामध्ये बघा आपल्याला 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज विचारली आहे. तर याकरिता आपल्याला दोन सूत्रांची गरज पडणार आहे. पहिल्यांदा आपल्याला 1 ते 50 म्हणजे एकूण संख्या किती ते काढायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती आहे ह्या सूत्राचा वापर करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण काय करू 1 ते 50 पर्यंतच्या एकूण संख्या किती ते काढू. तर त्यासाठी बघा एकूण संख्या आपल्याला एकूण संख्या काढायच्या आहेत. तर बघा एकूण संख्या बरोबर शेवटची
संख्या वजा पहिली संख्या बघा, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. या प्रकारे अगोदर आपल्याला एकूण संख्या काढून घ्यायच्या आहेत. तर शेवटची संख्या किती आहे? 50 वजा पहिली संख्या किती दिली आहे? पहिली संख्या आहे 1 अधिक 1. तर 50 मधून 1 गेले किती आहे? 49 अधिक 1 50. मग एकूण संख्या किती झाले? 50. मग या 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती आहे ते आपण काढू. आता एकूण संख्यांची बेरीज करिता कोणतं सूत्र वापरायचं? तर याकरिता बघा सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिला 2 गुणिला एकूण संख्या. लक्षात घ्या, एकूण संख्यांसाठी सूत्र कोणतं वापरायचं आपल्याला? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिला एकूण संख्या भागिला 2. एकूण संख्यांची बेरीज याकरिता आपल्याला सूत्र वापरायचं आहे. आता सूत्रामध्ये दिलेल्या किमती भरून घ्यायचं. पहिली संख्या किती आहे? तर पहिली संख्या आहे आपली 1, शेवटची संख्या आहे 50 भागिला 2 गुणिला एकूण संख्या किती आली आपले? 50. यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर बघा, याचा भाग जातो 25 दुने 50. मग काय उरते तर? आणि 1 अधिक 50 51 गुणिला 25. 51 गुणिला 25 यांचा जर गुणाकार केल्यास आपल्याला उत्तर किती मिळतो? 1275. म्हणजे पर्याय 1 हा आपला योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढू शकतो. बघा, आपल्याला 1 ते 50 म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज जर विचारली तर या सूत्रांचा वापर करायचा. अगोदर एकूण संख्या काढायच्या आहेत. एकूण संख्याकरिता काय करायचं आहे? शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. अशा प्रकारे आपल्याला सूत्र वापरायचं आहे. आपण काय केलं मग? शेवटची संख्या 50 वजा 1 अधिक 1. एकूण संख्या किती झाले? 50. मग एकूण संख्यांची बेरीज, आपल्याला एकूण संख्यांची बेरीज विचारल्या. तर याकरिता मग सूत्र कोणतं वापरलं आपण? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिला एकूण संख्या भागिला 2. सूत्रामध्ये किमती टाकलं आणि कॅल्क्युलेशन केल्यास आपल्याला उत्तर मिळालं आहे 1275. पर्याय 1 हा आपला योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा, विकासने प्रत्येकी रुपये 120 किमतीच्या 25 वह्या, प्रत्येकी रुपये 32 किमतीचे 5 पेन व रुपये 140 किमतीची कंपास पेटी खरेदी केली तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या? पर्याय 1 आहे 3000, पर्याय 2 आहे 3600, पर्याय 3 आहे 3160 आणि पर्याय 4 आहे 3300. यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर या प्रश्नामध्ये बघा, विकासने अगोदर 120 रुपयाच्या किती 25 वह्या खरेदी केल्या, त्यानंतर त्यानं 32 रुपये किमतीचे 5 पेनी खरेदी केल्या आणि 140 रुपये किमतीची एक कंपास पेटी खरेदी केल्या. तर एकूण त्याने किती रुपयाची खरेदी केल्या ते आपल्याला काढायचे आहे. तर बघा, आपल्याला अगोदर काय त्याने खरेदी केल्या आहे? वह्या किती खरेदी केल्या आहेत? तर वह्या 25 खरेदी केल्या आहेत. वह्या किती खरेदी केल्या आहेत? तर वह्या त्यांनी 120 रुपये किमतीच्या 25 वह्या खरेदी केल्या आणि त्या वह्यांची किंमत किती आहे? एका वहीची किंमत आहे 120 रुपये. तर मग 25 वह्यांची किंमत किती होईल? तर बघा, 25 गुणिला 120, तर 25 गुणिला 120 केलं तर किती येईल? तर 25 गुणिला 120 केल्यास उत्तर येते 3000. मग 3000 रुपये किमतीचे काय खरेदी केलं आहे? वह्या खरेदी केल्या. त्यानंतर काय खरेदी केलं? पेन. वह्या झाल्यानंतर बघा, पेन किती खरेदी केल्या आहे? तर पेन 5 खरेदी केल्या आहे आणि एका पेनची किंमत किती आहे? एका पेनची किंमत दिलेली आहे आपल्याला 32 रुपये. किती दिल्या? 32. मग 5 गुणिला 32. मग पेनसाठी झालेला एकूण खर्च किती आहे? 160 रुपये. यांचं जर कॅल्क्युलेशन केलं 32 गुणिला 5 केलं तर 160. तर वह्यांसाठी 3000, पेनसाठी 160 आणि नंतर काय खरेदी केलं आहे त्यांना? तर नंतर खरेदी केलं आहे कंपास पेटी आणि कंपास पेटी किती खरेदी केल्या आहेत? तर 1 आणि एका कंपास पेटीची किंमत किती म्हटली आहे? 140 रुपये. मग 1 गुणिला 140 बरोबर किती? 140. मग एकूण त्यांना किती रुपये खर्च केला ते आपल्याला काढायचं. तर वह्यांसाठी त्यांना खर्च किती केला? तर वह्यांसाठी त्यांनी खर्च केला विकासने 3000 रुपये अधिक
पेनसाठी त्याने किती रुपये खर्च केला आहे, तर पेनसाठी त्यांनी खर्च केला 160 आणि कंपास पेटीसाठी त्याने खर्च केला 140. तर यांचं आपण कॅल्क्युलेशन केला 3000 अधिक 160 अधिक 140, 160 अधिक 140 300, म्हणजे एकूण उत्तर किती येईल, तर 3300. पर्याय 4 हा आपला योग्य उत्तर आहे. तर बघा अशा प्रकारचे प्रश्न पेपर 1 मध्ये विचारले असतात. हा 2021 TET 2021 मध्ये विचारलेला प्रश्न एकदम सोपा आहे. प्रश्न आपलं एकदा समजलं, प्रश्न समजून घेणे फार महत्त्वाचं आहे. प्रश्न जर समजलं तर आपल्याला उत्तर काढायला वेळ लागत नाही. नंतरचा प्रश्न बघा, विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या तेव्हा एकूण 5.1 किमी अंतर चालून पूर्ण झाले. त्या मैदानाची लांबी 100 मीटर असल्यास रुंदी किती असेल? पर्याय 1 आहे 40 मीटर, पर्याय 2 आहे 70 मीटर, पर्याय 3 आहे 35 मीटर आणि पर्याय 4 दिलेले आहे 50 मीटर. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर बघा प्रश्न पुष्कळ मोठा आहे, परंतु एकदा का आपला प्रश्न समजला तर उत्तर आपण कमी वेळेमध्ये काढू शकतो. प्रश्न समजणे फार महत्त्वाचं आहे. तर प्रश्नामध्ये बघा एक आयताकृती मैदान दिलं आहे आणि त्याला 15 फेऱ्या मारल्यावर आपल्याला किती अंतर चालतं? 5.1 किमी अंतर. इथं अंतर किलोमीटरमध्ये दिलं आहे आणि त्या आयताची लांबी काय मीटरमध्ये दिला आहे? 100 मीटर आहे. तर आपल्याला त्याची रुंदी काढायची आहे. तर बघा लांबी आणि रुंदी मीटरमध्ये दिला आहे, मग आपल्याला जो अंतर दिला आहे चालून काढलेला जो अंतर आहे तो किलोमीटरमध्ये दिला आहे. मग तो अंतर अगोदर आपल्याला काय करावं लागेल? तो अंतर आपल्याला अगोदर मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर बघा एकूण अंतर किती चाललं आहे? तर विहान अंतर चाललेलं आहे 5.1 मीटर किलोमीटर. तर बघा 5.1 किलोमीटर चालला आहे. मग 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर होते? तर 1000. बघा आपल्याला एवढं माहीत आहे का 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. मग आपण काय करू, याला मीटरमध्ये कन्वर्ट करू किलोमीटरला. मग 5.1 गुणिला 1000 केल्यास आपल्याला हे अंतर मीटरमध्ये कन्वर्ट केल्यास किती होतात? तर 5100 मीटर. तर बघा 15 फेऱ्यांचा अंतर 5100 मीटर आहे. तर 15 फेऱ्यांचं अंतर आहे 5100 मीटर. मग एका फेरीचं अंतर किती ते अगोदर आपल्याला काढावं लागेल. म्हणजे एका फेरीचे अंतर म्हणजे ते काय झाली? त्या आयताकृती. तर बघा त्या आयताकृती मैदानाची काय झाली? परिमिती झाली, म्हणजे त्या आयताची परिमिती झाली. तर बघा फेरे किती आहेत? एकूण 15. एकूण फेरे किती आहेत? तर एकूण फेरे आहेत 15. म्हणून एका फेरीचे अंतर तिलाच आपण काय म्हणू शकतो? आयताची परिमिती. तर एका फेरीचे अंतर. तर बघा 15 फेऱ्यांचं अंतर आहे 5100 मीटर. मग 5100 आपण 15 ने भागलं तर आपल्याला एका फेरीचे अंतर काढता येईल. म्हणजे बघा एकूण अंतर भागीला होईल एकूण फेरी. मग एकूण अंतर किती दिलं आपल्याला? 5100 मीटर भागीला 15. यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर बघा आपल्याला उत्तर मिळते 340. तर आपल्याला उत्तर मिळतो 340 मीटर. म्हणजे एका फेरीसाठी अंतर 340 मीटर. त्या आयताकृती मैदानाला आपण एक पूर्ण फेरी मारण्यासाठी आपल्याला 340 मीटर एवढा अंतर मिळत आहे. तर मग आपल्याला आता काय करा म्हटलं आहे? त्या आयताची रुंदी काढावायची आहे. आपल्याला लांबी दिलेली आहे, तर रुंदी काढायची आहे. बघा तर ही झाली आयताची परिमिती. मग तर परिमितीचं सूत्र काय? आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. आता परिमिती किती आली आपली? 340 बरोबर 2. सूत्रामध्ये किमती भरून घ्यायच्या. लांबी किती आहे आपली? 100 आणि रुंदी काढायची आहे, म्हणून रुंदी जशा तशी लिहू. त्यानंतर बघा आपल्याला आता रुंदी काढायची आहे. तर या 2ला आपण काय करू? डावीकडे आणलं म्हणजे काय होणार? त्यांचे चिन्ह बदलणार. इथं गुणाकारात आहे, डावीकडे आणलं तर भागाकारात. म्हणून 340 भागीला 2 बरोबर 100
अधिक रुंदी. आणि 340 भागीला 2 केलं तर किती येतात, तर 170. यांचा जर भागाकार केला 340ला 2ने भागलं तर आपल्याला उत्तर किती मिळते, 170. मग बघा 170 बरोबर 100 अधिक रुंदी. आणि आपल्याला काढायचं 100 अधिक रुंदी. आणि आपल्याला काढायचं काय, तर रुंदी काढायची आहे. म्हणून या 100ला पण काय करू आपण, डावीकडे आणू. मग इकडे बेरजेत आहे, बाजू बदलली, चिन्ह बदललं. मग 170 वजा 100 बरोबर रुंदी. आता 170 मधून 100 गेले, राहिले किती, तर राहिले 70. म्हणजे रुंदी किती आली आपली, रुंदी आली 70 मीटर. रुंदी आली 70 मीटर, म्हणजे पर्याय 2 हा आपला योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. प्रश्न बघा पुष्कळ मोठा. आपल्याला प्रश्न विचारला होता, विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेरे मारल्यास तेव्हा त्याला एकूण अंतर 5.1 किमी एवढं पूर्ण झाले, तर त्या मैदानाची लांबी 100 मीटर असल्यास रुंदी किती आहे हे आपल्याला काढायचं होतं. तर अगोदर आपण काय केलं, एकूण अंतर किलोमीटरमध्ये दिलं होतं, त्याला मीटरमध्ये कन्वर्ट केलं. 5.1 किलोमीटर म्हणजे मीटरमध्ये किती झाला तो, तर 5100 मीटर झाला. आणि एकूण फेरे किती होते, 15. मग आपल्याला काय करायचं, त्या आयताकृती मैदानात 15 फेरे झाले तर एका फेऱ्याचे अंतर किती, म्हणजे ते त्या आयताची काय झाली, परिमिती. एका फेऱ्याचे अंतर काढल्यास आपल्याला काय करायचं होतं, मग एकूण अंतर भागीला एकूण फेरे केल्यास आपल्याला 340 मीटर एवढं आयताची परिमिती मिळाली. मग आयताच्या परिमितीचं सूत्र आपण वापरलं. आयताच्या परिमितीचं सूत्र काय, परिमिती बरोबर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. सूत्रामध्ये किमती टाकलं, परिमिती 340 होती, 2 तसे लांबी 100 दिलं, 100 रुंदी आपल्याला काढायची होती, म्हणून रुंदी तसे लिहून घेतलं. त्यानंतर या 2ला आपण डावीकडे नेलं, बाजू बदलली, चिन्ह बदलले. 340 भागीला 2 बरोबर 170. आणि 100 याला पण आपण उजवीकडून डावीकडे आणलं, धन होते, इकडे ऋण आलं, चिन्ह बदललं. 170 म्हणजे 100 वजा गेले, उरले किती, तर 70. म्हणजे रुंदी किती मिळेल आपल्याला, 70 मीटर. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढलं. त्यावेळी अशा प्रकारे आपण TET पेपर 1 मधील गणितावर आधारित प्रश्न अभ्यासलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत. तर बघा, तुम्हाला TET गणित या विषयाचे नोट्स हवे असतील तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर जाऊन सबस्क्रिप्शन घेऊ शकता. तिथं हे नोट्स मी अपलोड केलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.